नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील प्रकल्प बघणार आहोत आणि प्राण्यापैकी IMP क्वेश्चन बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो आपला, प्रोजेक्ट टायगर भारतात कधी सुरू झाला? प्रोजेक्ट टायगर जो भारतात सुरू झाला ते 1973 मध्ये झाला, जे राईट आन्सर आहे आपलं ती सी येईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प जे आहे ते मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. ए जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, जे आहे राईट आन्सर ते आपलं बी येईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, जे राईट आन्सर आहे आपलं ते ए येईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच व्याघ्र प्रकल्प जे आहे ते महाराष्ट्रात नागपूर येथे आहे, जे राईट आन्सर येते आपलं बी येईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो मित्रांनो आपला, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जे आहे ते पर्वतरांगेत आहे, सह्याद्री पर्वतरांगेत सी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प जो आहे ते ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे, जे राईट आन्सर आहे ते आपला सी येईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो मित्रांनो, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहे वर्धा जिल्ह्यामध्ये, ए जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो नववा क्वेश्चन येतो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जे आहे ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, जे राईट आन्सर आहे आपलं ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मित्रांनो, प्रोजेक्ट एलिफंट भारतात कधी सुरू झाला? प्रोजेक्ट एलिफंट जो भारतात सुरू झाला तो झाला 1992 मध्ये झाला, ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी जो आहे तो शेकरू आहे, बी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, शेकरू हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? शेकरू हा जो प्रकारचा प्राणी आहे तो खार प्रकारचा प्राणी आहे, ए जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यपक्षी जो आहे तो हरियाला आहे, राईट आन्सर जे आपलं बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा आहे तो मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो आहे वाघ आहे, बी आपले जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे, ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो, ताडोबा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? ताडोबा अभयारण्य जे आहे ते प्रसिद्ध आहे वाघासाठी प्रसिद्ध आहे, सी आपले जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, काळवीट कोणत्या प्राण्याच्या गटात मोडतो? काळवीट जो प्राण्याच्या गटात मोडतो तो शाकाहारी प्राण्यांच्या गटात मोडतो, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, भारतीय गवा याला दुसरे नाव काय? भारतीय गवा याला दुसरे नाव जे आहे ते बायसन आहे, ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो मित्रांनो, रानगवा कोणत्या अभयारण्यात आढळतो? रानगवा जो आढळतो तो आढळतो राधानगरीमध्ये आढळतो, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो मित्रांनो आपला, बिबट्या हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? बिबट्या हा जो प्रकारचा प्राणी हा मांसाहारी प्राणी आहे, सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ कोणत्या क्षेत्रात आढळतात? महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ जे आढळतात ते ताडोबा जे क्षेत्रात आढळतात, ते ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, वन कुत्र्याला काय म्हणतात? वन्य कुत्र्याला जे म्हणतात ते म्हणतात ढोले म्हणतात, जे राईट आन्सर आहे ते बी येईल. 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतीय लांडगा कोणत्या गटात मोडतो? भारतीय लांडगा जो मोडतो तो मांसाहारी गटात मोडतो, ए जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, सांबार हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? सांबार हा जो प्रकारचा प्राणी हा शाकाहारी प्रकारचा प्राणी, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो मित्रांनो, चित्तळ कोणत्या गटातील प्राणी आहे? चित्तळ जो प्राणी आहे तो हरिण या गटातील प्राणी आहे, ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन, अस्वलाचा प्रमुख आहार कोणता? अस्वलाचा प्रमुख आहार जो आहे तो फळे व कीटक आहे, जे आपलं राईट आन्सर आहे ते सी येईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, मगर कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? मगर जो आहे तो
सरपटणारा प्राणी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, घोरपड कोणत्या गटात मोडतो? घोरपड जे मोडते ते गटात मोडते, सरपटणारा प्राण्यामध्ये मोडते घोरपड, बी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो मित्रांनो, वनराज म्हणून कोणाला ओळखले जाते? वनराज म्हणून ओळखले जाते सिंहाला ओळखले जाते, बी जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो मित्रांनो, जंगलाचा राजा भारतात कोणाला मानले जाते? जंगलाचा राजा भारतात वाघाला मानले जाते, बी जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, नीलगाय कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? नीलगाय जी प्रकारचे प्राणी आहे हरिवर्गीय प्राणी आहे, ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, तरस कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तरस जो प्रकारचा प्राणी आहे तो मांसाहारी प्राणी आहे, ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील शेकडो अभयारण्य कोणते आहे? तर महाराष्ट्रातील शेकडो अभयारण्य जे आहे ते आहे भीमाशंकर अभयारण्य, ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, गिधाड संवर्धन कोणत्या पक्षासाठी केले जाते? गिधाड संवर्धन जे केले जाते ते केले जाते गिधाडसाठी केले जाते, बी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो मित्रांनो, हरिण हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? हरिण हा जो प्रकारचा प्राणी आहे हा शाकाहारी प्रकारचा प्राणी आहे, बी आपलं जे राईट आन्सर होईल. 36वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य जे आहे ते कर्नाळा अभयारण्य, ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो मित्रांनो, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य जे आहे ते प्रसिद्ध आहे पक्षासाठी प्रसिद्ध आहे आणि ते नाशिकमध्ये आहे, बी जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो मित्रांनो, मोर कोणत्या गटात मोडतो? मोर जो गटात मोडतो पक्षाच्या गटात मोडतो, बी आपले जे राईट आन्सर होईल. 39वा क्वेश्चन येतो, भारतीय हत्ती कोणत्या गटात मोडतो? भारतीय हत्ती जो मोडतो तो मोडतो सस्तन गटामध्ये मोडतो, ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो, रानडुक्कर कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? रानडुक्कर जो आहे तो सर्वभक्षी प्राणी आहे, सी आपले जे राईट आन्सर आहे. 41वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? महाराष्ट्रात सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो मैळघाट व्याघ्र प्रकल्प आहे, जे राईट आन्सर आहे आपलं सी येईल. 42वा क्वेश्चन येतो, वाघ संवर्धनासाठी कोणता प्रकल्प आहे? वाघ संवर्धनासाठी जो प्रकल्प आहे तो आहे प्रोजेक्ट टायगर आहे, बी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो मित्रांनो, हत्ती संवर्धनासाठी कोणता प्रकल्प आहे? हत्ती संवर्धनासाठी जो प्रकल्प आहे तो आहे प्रोजेक्ट एलिफंट, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो, बिबट्या कोणाला कुळातील प्राणी आहे? बिबट्या कोणत्या कुळातील प्राणी तो आहे कॅट फॅमिली ज्या गटातील प्राणी आहे, तर आपलं जे आन्सर आहे ते येईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो मित्रांनो, चितळाच्या अंगावर कोणत्या रंगाने ठिपके असतात? चितळाच्या अंगावर जे ठिपके असतात ते पांढरे ठिपके असतात, बी आपले जे राईट आन्सर आहे. 46वा क्वेश्चन येतो, गवा हा भारतातील सर्वात मोठा कोणता प्राणी आहे? गवा जो आहे तो भारतातील वन्य बैल सर्वात मोठा प्राणी आहे, जे आपलं राईट आन्सर आहे ते येईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन, महाराष्ट्रातील प्रसिद्ध गवा अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील प्रसिद्ध गवा अभयारण्य जे आहे ते राधानगरी आहे, हे जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतीय ससा कोणत्या गटात मोडतो? भारतीय ससा जो मोडतो तो सस्तन गटामध्ये मोडतो, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती आहे? महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाची संख्या जी आहे ती 6 आहे, तर आपलं राईट आन्सर जे येईल ती सी येईल. त्यानंतर